नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर शहरात सध्या स्वच्छ भारत अभियानाची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे। शहरातील विविध भागात रस्त्यांवर आणि रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहे। कारण 3 ते 4 दिवसांपासून कचरा उचलण्यात आलेला नसल्याने दुर्गंधी आणि रोगराईचा धोका वाढलाय। तसेच पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने या कचऱ्यामुळे रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे। डेंगू, मलेरिया, निमोनिया यांसारख्या साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। महापालिकेने नागरिकांना स्वच्छतेबाबत उपदेश केले असले तरी आपल्या यंत्रणेकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रश्न अधिक गंभीर होत चालले आहे। तसेच शहरातील वाढत्या अस्वच्छतेबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला असून जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे। अहिल्यानगर शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। विशेषतः 26 मे रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आला असून नगर कल्याण रोडवरील वाहतूक काही काळ पूर्णतः ठप्प झाली होती। यामुळे वाहन चालकांनी स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। तसेच मे महिन्यातच नदी दुपटीने भरून वाहत असल्याचे दुर्मिळ चित्र यंदा पाहायला मिळत आहे। यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अहिल्यानगर शहरात मागील 8 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला मोठा पूर आला असून नगर कल्याण रोडवरील सीना नदीचा पूल पूर्णतः पाण्याखाली गेला आहे। यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांना अत्यंत त्रास सहन करावा लागतोय। मनसेच्या वतीने या प्रश्नावर त्वरित उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। तसेच या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महानगरपालिकेला निवेदन देण्यात आले असून त्यावर मनसे शहर अध्यक्ष गजेंद्र राशींकर यांनी या संदर्भात पुढाकार घेतला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात 26 ते 28 मे 2025 दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला असून जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला। नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना कराव्यात असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। तसेच पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या जलस्रोत क्षेत्रात झालेल्या पावसामुळे दौंड पुलावरून 19,055 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील नदीकाठावरील गावांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला। स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील दिंडी सोहळ्याचे प्रमुख वारकरी आणि प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या एकमेकांमधील समन्वय आणि सहकार्याने पालखी सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी चोख व्यवस्था ठेवण्यात यावी अशा सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना केल्या आहेत। मान्सून अगदी उंबरठ्यावर असतानाही अहिल्यानगर शहरातील नाले सफाईची कामे अपूर्ण आहेत असा गंभीर आरोप ठाकरे गट शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी केला। त्यांनी स्वतः शहरातील विविध भागात जाऊन नाल्यांची पाहणी केली असून अनेक ठिकाणी नाले सफाई सुरुवातही झालेली नाही असे निदर्शनास आणून दिले आहे। दरम्यान आता किरण काळे यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे याबाबत लेखी निवेदन सादर करत तातडीने नाले सफाई पूर्ण करण्याची मागणी केली आहे। अहिल्यानगर परिसरात महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्ज उभ्या राहिल्या असून प्रशासन या गंभीर मुद्द्याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप सह्याद्री छावा संघटनेने केला। संबंधित जाहिरात एजन्सींवर गुन्हे दाखल करून परवाने रद्द करण्यात यावेत अशी मागणी संघटनेने केली असून ही मागणी मान्य न झाल्यास 30 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात येईल असा इशारा प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पाटील यांनी दिला आहे। 27/5/2025 आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे जे विनाकारण होर्डिंग मनपा हद्दीमध्ये लावले गेलेले आहेत त्यांची परवानगी असते 1-2 दिवस, परंतु 1-2 दिवस झाल्यानंतरही अनेक महिने तिथे होर्डिंग तसेच असतात। याच्यावर कोणतेही अधिकारी आक्षेप घेत नाहीत आणि अधिकारी तर सोडा पण जे पुढारी वगैरे असतात यांच्या दबावामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही त्या होर्डिंगवर। म्हणूनच आज आम्ही माननीय रावसाहेबजी काळे पाटील प्रदेश कार्य अध्यक्ष छावा संघटना यांच्या वतीने व आमच्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे ज्या होर्डिंग आहेत त्या तात्काळ हटाव संबंधित जे होर्डिंग लावणाऱ्या एजन्सी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी या प्रमुख मागणीसाठी आज आम्ही
निवेदन सादर केलेले आहे, तरी याच्यावर लवकरात लवकर आणि कडक कारवाई व्हावा, हीच आमची प्रमुख मागणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जिल्हाधिकारी येथे मनपा हद्दीमध्ये जे विना परवाना फ्लॅगचं पेव फुटलेलं आहे, या संदर्भामध्ये छावल संघटनेच्या वतीने तक्रार करण्यात आलेली आहे. आणि जे विना परवाना होर्डिंग्स आहेत ते नागरिकांच्या अनेक समस्याबाबतीत ते अडचणीचा विषय ठरणारे आहेत. यामुळे अनेक नागरिकांना दुखापत झालेली आहे. यावेळी काहींना जीव गमावा लागलेला आहे. या ठिकाणी MSCB असेल याची परवानगी न घेता ते शासनाचे जे निकष आहेत हे न पाळता विना परवानगी होर्डिंग उभारलेले आहेत. त्या सर्वांची चौकशी करावी, त्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे कारागृहात. आणि याची खात्रीने या चौकशी संबंधित दोषी असतील, एजन्सी असेल आणि जे अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही चौकशी करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मुलांना शिक्षण घेताना अडचणी येऊ नये यासाठी तिळवण तेली समाज ट्रस्टने नेहमीच मदतीचा हात दिला आहे. उच्च शिक्षणासाठी ट्रस्ट सहाय्य करत असते. यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना ट्रस्टच्या वतीने वह्यांचे वाटप करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनीही चांगला अभ्यास करून आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे नाव उज्ज्वल करावे. मुलांचे उज्ज्वल भविष्यासाठी ट्रस्टचा नेहमी पुढाकार राहिला आहे, असे तिळवण तेली समाज ट्रस्टच्या अध्यक्षा नीता लोखंडे म्हणाल्या आहेत. हरियाणा येथे रविवारी झालेल्या 17 वर्षाखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवरगावचा आंतरराष्ट्रीय पैलवान सुजय तनपुरे याने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले आहे. त्याच्या या यशाबद्दल अहिल्यानगर राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आणि जिल्हा कुस्तीगीर संघाचे जिल्हाध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी अभिनंदन केले आहे. अहिल्यानगर येथील डॉक्टर कांकरी यांचे मान कन्हैया ट्रस्ट आयोजित भारतातील पहिले ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले आगळेवेगळे दुसरे बालपण कला आनंद उत्सव 2025 स्पर्धा रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती सभागृह येथे झाल्या. प्रथम पारितोषिक अहिल्यानगर येथील संगीत कला निकेतन चैत्रगौरी तर द्वितीय पुणे येथील स्वानंद महिला संघ मंगळागौरीने पटकावले. तृतीय गीतानंद फाउंडेशन चला सख्यांनो करा. उत्तेजनार्थ 1 आमचे आम्ही येताय ना बाप्पा. उत्तेजनार्थ 2 नाट्य आराधना आली माझ्या घरी ही दिवाळी, अशी माहिती कार्याध्यक्षा डॉक्टर सुधा कांकरे यांनी दिली. अलकरम एज्युकेशनल अँड सोशल सोसायटीने आणि पटेल स्पेशालिटी क्लिनिकच्या संयुक्त विद्यमाने अलकरम हॉस्पिटलच्या वतीने अहिल्यानगर शहराच्या 535व्या स्थापना दिनानिमित्त विविध रक्त आणि लघवी तपासण्या, सोनोग्राफी, एक्स-रे, प्रसूती तसेच मोफत थायरॉइड आणि युरिक ऍसिड तपासणी आदीमध्ये रुग्णांना सवलतीत उपचार शिबिराचे 27 मे रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत आयोजन केले आहे, अशी माहिती डॉक्टर अशफाक पटेल यांनी दिली. सावित्रीबाई फुले सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन दरवर्षी इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात येतो. यंदाच्या 25व्या वर्षी 25 मे रोजी सायंकाळी 5 वाजता माळी गल्ली भिंगार येथील श्री संत शिरोमणी सावता माळी मंदिरात कार्यक्रम पार पडला. यावेळी श्रेनिक शिंगवी यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. सावेडी येथील प्रयत्न नर्सिंग कॉलेजमध्ये नुकताच जागतिक परिचर्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वैश्विक आरोग्यासाठी परिचारिकांनी प्रार्थना केली आणि अविरत परिचर्या सेवेसाठी शपथ घेऊन दीप प्रज्वलन केले. या प्रसंगी प्रयत्न नर्सिंग कॉलेज येथे यशस्वीरित्या नर्सिंग शिक्षण पूर्ण करून ज्या विद्यार्थ्यांना बाहेरील देशामध्ये आर्मी हॉस्पिटलमध्ये त्याचबरोबर DMER DHS मध्ये गव्हर्नमेंट नोकरी लगेचच उपलब्ध होऊन कामाची सुवर्ण संधी मिळाली आहे. आपण अनुसूचित जातीचे असल्याने जाणीवपूर्वक आपल्या विरुद्ध कट कारस्थान रचून बेकायदेशीरपणे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. अर्धवट कागदपत्रांच्या आधारे आर्थिक अपहाराच्या गुन्ह्यात गोवण्यात येऊन आपल्या नोकरीवर गदा आणण्याचा प्रयत्न करत समाजात असलेली प्रतिष्ठा धुळीस मिळवणाऱ्या महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह उपायुक्त जयकुमार मुंडे, मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार, सहाय्यक आयुक्त मेहर लहारे आणि प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निलंबित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनद्वारे आयोजित करण्यात आलेल्या सब ज्युनियर आंतर जिल्हा राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2024-25 साठी 13 वर्षाखालील अहिल्यानगर जिल्ह्याचा संघ शिरपूर जिल्हा धुळे येथे रवाना झाला आहे। तसेच अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेमार्फत 21 एप्रिल पासून सुरू असलेल्या जिल्हा संघ निवड चाचणी आणि प्रशिक्षण शिबिरामधून या स्पर्धेसाठी 18 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचे नामांतरण झाल्यावर वेगळा अभिमान सर्वांमध्ये जागृत झालाय। यावेळी अहिल्यानगरचा दैदिप्यमान इतिहास, जिल्ह्यातील सर्व संत मंडळी आणि अहिल्यादेवींचे कार्य याची सांगड असलेले अहिल्यानगर गौरव गीताचे माऊली सभागृहात झालेल्या कार्यक्रमात लोकार्पण झाले। यावेळी विचार भारतीच्या संकल्पनेतून आणि गौतम मुनोत प्रोडक्शन निर्मित जय जयकार करू अहिल्यादेवी हे गौरव गीत तेव्हा LED स्क्रीनवर दाखवण्यात आले। अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यश्लोक राजमाता देवी अशा नावाने गौरवण्यात आले आहे। तसेच त्यांचे जीवन सुशासन, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि राष्ट्र उभारण्याचे उदाहरण बनले आहे। अहिल्यादेवी यांचे शासन हे विकास आणि वारसा याचे प्रतीक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार यांच्या कार्याचे पुनरुज्जीवन करत आहे, असे ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ म्हणाले आहेत। अहिल्यानगर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। यावेळी अहिल्यादेवींच्या कार्याचा आणि विचारांचा जागर करण्यासाठी शहर भाजपने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला आहे। या उपक्रमांनी अहिल्यादेवींच्या व्यक्तिमत्वाचे पैलू सर्वांपर्यंत जातील, असे इतिहास अभ्यासक नवनाथ वावळ म्हणाले आहेत। महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न गेले कित्येक वर्षापासून प्रलंबित असून वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मनपा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देत 28 मे रोजी महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने युनियनच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने लेखी उत्तर कळवले। मात्र मनपा कर्मचारी युनियनला हे मान्य नसून महापालिकेसमोर कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन करण्यावर युनियन ठाम आहे। जोपर्यंत आमचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहील, असा इशारा युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर आणि सचिव आनंद वायकर यांनी दिलाय। गेल्या 3 दिवसांपासून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने सावेडी येथील जॉगिंग ट्रॅकला तळ्याचे स्वरूप आले। त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।